लातूर जिल्ह्यामध्ये पावसाळ्याचे 2 महिने उलटूनही जलसाठ्यांची स्थिती ही चिंताजनक आहे. जिल्ह्यातील 8 मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 15.69% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या हलक्या ते मध्यम पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी धरणं भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. पिण्याच्या पाण्याच्या चिंतेमुळे नागरिकांचं लक्ष आता मुसळधार पावसाकडे लागलेलं आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र दुसरीकडे लातूर जिल्ह्यातले मध्यम आणि लघु प्रकल्प अद्याप ताणलेलेच आहेत. यंदाच्या खरीप हंगामात लातूरमध्ये जवळपास 75% क्षेत्रावरती खरीपाच्या पेरण्या झाल्या असून पावसाअभावी 25% क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या. या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग येणार आहे. मात्र दुसरीकडे लातूर जिल्ह्यातल्या जवळपास 8 मध्यम प्रकल्प आणि 135 लघु प्रकल्प अद्याप आणलेलेच आहेत. या प्रकल्पांमध्ये आज घडीला जवळपास 15.5% इतकाच पाणीसाठा शिल्लक असून या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागलेल्या आहेत. पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर.